आज 1 ऑगस्ट 2023 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आज जयंतीचा दिवस। या जयंतीच्या दिनाच्या आपणा सर्वांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा। त्यांच्या या जयंतीच्या अनुषंगाने बहुजन संघटक या फेसबुक पेजवर मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शांतीदूत शिरोमणी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, विश्वविद्याभूषण, बोधिसत्व, भारतीय घटनेचे घटनाकार शिरोमणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही कोटी कोटी अभिवादन। समाजामध्ये परिवर्तन घडावं, एका माणसाने दुसऱ्या माणसाकडे माणूस म्हणून बघावं यासाठी काम करणाऱ्या सर्व संत आणि महापुरुषांना अभिवादन। मित्र हो, आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जयंतीचा उत्सव जरी साजरा करत असलो तरी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य किती लोकांपर्यंत पोहोचलं, किती भारतीयांपर्यंत पोहोचलं, महाराष्ट्रातल्या किती लोकांपर्यंत पोहोचलं याचीही समीक्षा झाली पाहिजे। अण्णाभाऊ मांडत असताना प्रामुख्यानं काही लोक अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी होते का, अण्णाभाऊ साठे काँग्रेसवासी होते का, अण्णाभाऊ साठे उजव्या विचारसरणीचे होते का, अनेक प्रकारची मतांतरी या ठिकाणी ते मांडत असतात। परंतु त्यांच्या साहित्याची समीक्षा करत असताना त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचं काम कुणाकडूनही झालेलं दिसत नाही। आणि म्हणून त्यांच्या इतक्या विपुल साहित्याचं विश्लेषण करताना किंवा त्यावर विचारमंथन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या अनुषंगाने अण्णाभाऊंचं साहित्य या विषयावर आज मी प्रामुख्यानं बोलण्याचं ठरवलेलं आहे। अण्णाभाऊ साठे 1920ला 1 ऑगस्ट रोजी वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सातारा येथे जन्माला आले। ते विशेषतः मान जातीमध्ये जन्माला आले। काही लोक असं म्हणतात की 18 विश्व दारिद्र्य असलेल्या निवडुंगांनी भरलेल्या गाव कुसाबाहेर त्या मागवाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला। हे वास्तव जरी खरी असलं तरी 18 विश्व दारिद्र्य हे भाऊ मांग अण्णाभाऊ साठेंचे वडील म्हणजे बालपणीचे ते तुकाराम आणि त्यांचे वडील ते भाऊ मांग साठे। विषय असा आहे की त्यांचे जे पूर्वज होते ते काही 18 विश्व दारिद्र्यातले नव्हते। म्हणजे डॉक्टर मारुती कसाब यांनीसुद्धा हा विषय मांडलेला आहे यापूर्वी की त्यांचे जे पूर्वज होते त्यांच्या वडिलाचे आजोबा अतिशय श्रीमंत असे होते। ते मुंबईत काम करायचे ठेकेदार होते। त्यांनी गावाकडे खूप सारी जमीन शेती घेतलेली होती। नंतरच्या कालखंडामध्ये सवर्ण लोकांनी, या मालगुजार लोकांनी त्यांची शेती बळकावली आणि ते गरीब झालेत। आणि या गरीब झालेल्या कुटुंबामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला। साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीचा काळ होता। गावामध्ये पोट भरत नव्हतं, म्हणून भाऊ मांग मुंबईला गेलेत। मुंबईला गेल्यानंतर तिथे काम करून काही पैसे पोटाशी बांधून ते गावाकडे पाठवू लागलेत। अण्णा साधारणतः 10-11 वर्षाचे 12 वर्षाचे झाले असतील। अचानक ते मुंबईवरून वाटेगावला आले आणि त्यांच्या पत्नीने बालूबाईंनी त्यांना सांगितलं की हा तुकाराम राणावनात फिरतो, हा जत्रेला जातो, नानाशिव पाटलांच्या कार्यक्रमाला जातो, तमाशामध्ये जातो, पारण्याच्या खोऱ्यामध्ये वावरतो, याचा बंदोबस्त केला पाहिजे, किमान याला शाळेमध्ये घातलं पाहिजे आणि जाण्यापूर्वी तुम्ही त्याला शाळेत घालावं अशी विनंती त्यांनी केली। आणि भाऊ साठेंनी तुकारामाला शाळेमध्ये पाठवलं। पहिला दिवस त्यांच्या शाळेमध्ये ते दाखल झाले।
रजिस्टरवर त्यांचं नाव लिहिलं गेलं. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी त्यांना बदलून काढलं आणि त्याच वेळेला अण्णांनी शाळेबाहेर येऊन एक दगड मास्तरावर भिरकावला आणि मास्तराचं डोकं फोडून कायमची त्यांनी शाळेला सुटी दिली. मुंबईमध्ये हिंदू मुसलमानाच्या दंगली पेटल्यात. काम मिळणं दुरापास्त झालं म्हणून भाऊ साठे हे पुन्हा वाटेगावला आले आणि वाटेगावला आल्यानंतर ते काही दिवस राहिले. परंतु वाटेगावची परिस्थिती दुसरा महायुद्धाचा काळ आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना मुंबईत जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून हे कुटुंब पायी कारण परिस्थिती नव्हती, बसची तिकीट काढतील, रेल्वेची तिकीट काढतील आणि ही 4 भावंडं आणि पती पत्नी असा हा सर्व परिवार मिळेल ते काम करत दरमजल करीत पुण्यापर्यंत पोचला. वाटेत मिळेल त्या गावाला 2-4 दिवस ते काम करायचे, 2 पैसे पोटाशी बांधायचे आणि पुढच्या गावाला जायचे. अशा परीनं ते पुण्यापर्यंत गेले. पुण्यावरून त्यांची भेट एका ठेकेदाराशी झाली. एका खाणीमध्ये काम करण्यासाठी कोळसा गाडीमध्ये भरण्यासाठी त्यांना नेलं. अनेक पैसे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरकडून अंगावर घेतले. पुढे तिथेच आपल्याला यांचे पैसे परतफेड होईपर्यंत राहावं लागेल म्हणून आपल्या हाताशी काही पैसा राहणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा मुंबई गाठली. मुंबईला जाण्यापूर्वी एका डोंगरामध्ये कल्याणच्या डोंगर फोडण्याचं काम सुरू होतं. तिथे ते कुटुंब थांबलं. तिथे काही दिवस त्यांनी काम केलं. परंतु इथे अतिशय क्रूर अशी माणसं राहतात, नशापानी करणारी माणसं राहतात, गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं राहतात आणि इथे आपला परिवार सुरक्षित राहणार नाही म्हणून तिथून कसेबसे ते पठाणच्या ताब्यातून सुटलेत. पठाणला विनंती केली की कसंही करून मला इथून जाऊ द्या आणि एके दिवशी पठाणने त्यांना रात्रीला सोडलं आणि ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यानंतर भाऊंनी काम शोधलं. 12-13 वर्षाचे यांना शाळा शिकले नव्हते, परंतु मुंबईत गेल्यानंतर त्यांना शिक्षणाची किती गरज आहे हे लक्षात आलं आणि त्यांच्याच एका नात्यातल्या ज्ञानेश्वर नावाच्या मावस भावाकडून त्यांनी अक्षर ओळख करून दिली. ते अन्नाखाली बसले नाहीत. हरहुन्नरी म्हणून त्यांची ओळख आहे. पेटीवाल्यासोबत, टोपीवाल्यासोबत, माकडवाल्यांसोबत पिक्चरची पोस्टरं लावणे, घरगडी म्हणून, कुणाचा भाजीपाला आणून देण्याचं काम म्हणून, अनेक कामं हमाल म्हणून मिळेल ते काम त्या बालवयामध्ये तुकारामांनी म्हणजे अण्णांनी केलं. हे करत असताना पुढे त्या माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये कॉम्रेड लोकांशी त्यांचा संपर्क आला, कम्युनिस्टांशी त्यांचा संपर्क आला आणि त्या वस्तीमध्ये खूप मच्छर राहायचे आणि ते मच्छर अण्णाला चावायचे म्हणून अण्णांनी मस्करी करत त्या मच्छरावर एक पोळा लिहिला, एक गीत लिहिलं आणि ते कॉम्रेड पगारे आणि साळवींना त्यावेळेच्या त्या कार्यकर्त्यांना कम्युनिस्टांना ते ऐकवलं चहाच्या टपरीवर. त्यांना ते पसंत आलं. त्यावेळेला समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज परिवर्तनाचं जे काही काम होतं, समाजाला जागृत करण्याचं काम होतं, ते आमचे या वर्णाव व्यवस्थेमध्ये त्याला आम्ही अतिशूद्र म्हणतो आणि मानमार हा जो काही वर्ग आहे तो शाहिरी करायचा आणि या शाहिरी जलशाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यावेळेला समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची शाहीर लोक करत होते. आणि म्हणून कम्युनिस्टांनासुद्धा असं वाटलं की जोपर्यंत आमच्यामध्ये असे एखादे शाहीर निर्माण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा कम्युनिस्टांचा जो लढा आहे, जो विचार आहे, जो संघर्ष आहे तो सामान्य माणसांपर्यंत पोचणार नाही. म्हणून त्यांनी अण्णाभाऊंशी सलगी केली. अण्णाभाऊंना लिहितं कसं करता येईल म्हणून त्यांनी एका खोलीची व्यवस्था केली आणि त्या खोलीमध्ये अण्णा लिहू लागले. अण्णा लिहत असताना अण्णा पेवर्कर म्हणून काम करायचे. म्हणजे जे लिहिलं ते त्याच्या बदल्यात अण्णाची जी काही गरज आहे, त्याच्या कुटुंबाची गरज आहे, त्यांना काही पैसे पाहिजे आहे कुटुंब चालवण्यासाठी, त्या मोबदल्यात ते त्यांना देत असे. अशा पद्धतीनं अण्णांनी वर्ग लिहिला आणि मग या माध्यमातून तमाशे सुरू झाले आणि या शाहिरीच्या माध्यमातूनच पुढे शाहीर अमरशेख गवानकर असं एक त्रिकूट अण्णाभाऊसोबत तयार झालं लाल बावटाच्या रूपाने आणि त्यांनी
एक आपली कला लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, त्याचं सादरीकरण कसं करता येईल म्हणून त्या लाल बावटाची त्यांनी निर्मिती केली आणि लाल बावटाच्या रूपाने अण्णाभाऊ संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा केली. कम्युनिस्टांचा विचार लोकांपर्यंत पोहोचू लागला. हे जरी खरं असलं तरी मात्र 1946ला अण्णाभाऊंनी वग लिहिला, त्याच्यामध्ये जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐराव कंद झाडूनी, निबाहेरी घे बिनीवरती घाव. तर जो काही हा संदेश दिला की धन्वंतांनी आम्हाला चढले, धर्मांधांनी आम्हाला पिळले, मगराने जसे माणिक गिळले, चोर झाले साव. आणि हा काही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही संदेश आहे तो मार्क्सला पेरता पेरता का होईना पण त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची झालर साधारणतः 25व्या वर्षी अण्णाभाऊंनी सामान्य माणसांपर्यंत दिली. म्हणजे अण्णाभाऊंचा जो काही मार्क्सवाद होता तो टोकाचा मार्क्सवाद नव्हता, तो त्यांच्या पोट भरण्याची खळगी म्हणून त्यांनी स्वीकारलेला मध्यम मार्ग होता, हे आपण विसरता. आणि एकीकडे त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जो काही लढा उभा केला तोच तुमचा खरा मार्ग आहे, त्या मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे, हा संदेशसुद्धा अण्णाभाऊंनी त्या वगातून त्या तमाशाच्या माध्यमातून 1946ला दिलेला आपण पाहतो. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ एकंदरीत त्या चळवळीचा विचार करताना किंवा त्याचा आवाका समजून घेताना अण्णाभाऊंनी जे काही साहित्य लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी चळवळीला किती पूरक आहे, किती महत्त्वाचं आहे हे आपण तपासलं पाहिजे, वाचलं पाहिजे असं मला वाटतं, एक अभ्यासक म्हणून, वाचक म्हणून. आणि जे काही मी वाचलं अण्णाभाऊला त्यातले मी फक्त काही कादंबऱ्या आणि त्यांच्या कथाच्या संदर्भात या ठिकाणी बोलणार आहे. की साधारणतः आपण 1920ला माणगाव परिषदेचा जर विचार केला तर माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची जी परिषद झाली ते एक ठराव झालेला होता की महाराजांनी मेलेल्या ढोराचं मांस खाऊ नये. म्हणजे महाराजांनीच नव्हे तर मान खात असतील, चर्मकार खात असतील, त्यांच्याही बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा ठराव केला होता की मेलेल्या ढोराचे आपण मांस खाऊ नये, कारण या मांस खाण्यामुळे आपल्याला सिकलसेल नावाचा आजार होतो आणि त्याच्यातून आपली मुक्तता व्हावी. आणि आपल्याला ही दिन अशी जी काही आपल्या वाट्याला जीवन आलेलं आहे याच्यातून जर खऱ्या अर्थाने मुक्ती पाहिजे असेल तर त्यातलं एक कारण आपलं जनावरांचं मांस खाणे हे सुद्धा आहे आणि माणूस म्हणून ते योग्य नाही. आणि मग हा विचारसुद्धा जेव्हा या समाजाने स्वीकारला आणि मांस खाणं बंद केलं तेव्हा अण्णाभाऊ पण त्याच्यातले काही लोक ते मांस खात होते. त्यावर अण्णाभाऊ साठेंनी एक कथा लिहिली की एक त्या काळची महारीण होती, ती मात्र ते मांस खाणं बंद करत नव्हती आणि महार लोकांनी सर्व जो मांस खाईल त्याला वाडीत टाकण्याचं काम सुरू केलं होतं. त्यामुळे याही बाईला त्यांनी वाडीत टाकलं होतं. मग कुणी त्या काळचे जी काही महारवाड्यातली लोकं होती तिच्याशी कुठल्याही प्रकारची मैत्री भावना ठेवत नव्हती आणि म्हणून तिने एका मातंगाला हाताशी धरलं, एका मांगाला हाताशी धरलं आणि त्याच्या माध्यमातून ती मांस खात होती. इतकं अतिशय सुंदर असं वर्णन त्या कथेमध्ये अण्णाभाऊंनी या बाबतीत केलेलं आहे. पुढे तिच्या भावकीच्या लोकांनी तिच्याशी सर्व व्यवहार बंद केलेत आणि ही सल तिला ती होती आणि मरताना आपण एकटे मरू नये, आपला समाज जर चांगल्या योग्य मार्गाने जात आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर जात आहे, मग आपण कुठेतरी चुकतो आहोत. ही सल, ही जाणीव तिला जेव्हा होते ती आपल्या शेतीचा काही भाग विकते आणि पंचांनी जी काही मागणी केली होती 500 रुपयाची दंडात्मक कारवाई म्हणून ती एका अक्ष व्यक्तीजवळ ठेवते आणि मला जातीमध्ये घ्या, मला एकटीला वाडीत टाकू नका, माझं उद्या काही बरं वाईट झालं तर मी समाजाच्याच खांद्यावर गेली पाहिजे, ही तळमळ तिने त्या व्यक्तीजवळ बोलून दाखवली. आणि मरण्याच्या काही वेळापूर्वी, काही दिवसापूर्वी ती आपलं समाजाला देय असलेली रक्कम ती देऊन जाते. त्यावरून हा निष्कर्ष निघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कथांचा परिणाम अण्णाभाऊ साठेवर झालेला होता. आणि एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या लढ्यामध्ये जे काही त्यावेळेला मांडणी करत होते ते मात्र साहित्य रूपाने अण्णाभाऊ तिकडे लिहित होते. दुसरी एक जी कथा आहे सापळा नावाची, ती सापळा नावाची जी कथा आहे ती हरिबा महार नावाचा एक व्यक्ती असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण आता बौद्ध झालेलो आहे, आता आपल्याला मेलेले ढोरं आपण फेकता कामा नये, मेलेली ढोरं ओढता कामा नये. आणि मग एका महारवाड्याच्या लोकांनी
देशमुख पाटलांची गाय मेलेली असते, बैल मेलेला असतो आणि एक माणूस ते पाठवतात मारवाड्यामध्ये आणि सांगतात की पाटलाचा बैल मेलेला आहे आणि तुम्हाला तो फेकायचा आहे. तेव्हा मारवाड्यातली लोक त्यांचा जो नेता असतो हरिबा त्याला विचारणा करतात की हरिबा असं अशी घटना झालेली आहे आणि देशमुख पाटलांनी निरोप पाठवलेला आहे, काय करायचं. आणि त्यावेळेला हरिबा निर्णय घेतो की आपल्या घरी ज्या कावडी आहेत त्या आत्ताच्या आत्ता पेटवून टाका, त्याला विसर्जित करा आणि आता आमच्याकडे कुठलंही ढोर फेकण्याचं ढोर ओढण्याचं साहित्य नाही, आम्ही हा धंदा तेव्हाच बंद केलेला आहे, त्यामुळे आम्ही तुमची मेलेली ढोरं ओढणार नाही. कारण तुमची आई जर मेली तर तुम्ही नेता, मग तुम्ही त्या बैलाचं जी शक्ती आहे ती आपल्या शेतीसाठी वापरून घेता, आपलं त्याच्याकडून नांगरणी वखरणी करता, आलेलं पीठ तुम्ही खाता, गाईचं दूध तुम्ही पिता, ताक तुम्ही पिता, दही तुम्ही खाता, तूप तुम्ही खाता आणि मग मेल्यावर आम्ही त्याला का ओढायचं, हा प्रतिप्रश्न त्या व्यवस्थेला त्यांनी केलेला आहे. आणि 2 दिवस होऊन जातात, देशमुख पाटलाचा बैल फुगलेला असतो आणि मग ते पाटील लोक असा निर्णय घेतात की महाराजांची ढोरं जिथे कुठे दिसेल ते कांजी हाऊसमध्ये टाका आणि यांचं दोरखंड करा, म्हणजे यांना जाता येता त्रास झाला पाहिजे, गावात किराणा दुकानं बंद करा, यांना पाणी भरण्याची मनाई करा, यांना काही सामान देण्याची मनाई करा. आणि अशा प्रकारचे सर्व प्रकारचे यांच्यावर बंदी लादल्यानंतरही हा जो काही महारवाडा आहे हा डगमगत नाही, तो हरिबाच्या नेतृत्वामध्ये एकजीव झालेला असतो. आणि मग यावर काही तोडगा आहे का म्हणून हरिबा तालुक्याला जातो. जाता जाता काही गुरव त्यांना भेटतात, ते गुरुवांशी बोलतात की तुम्ही कुठे चाललेले आहे. ते म्हणतात की तिथे तालुक्याला लिलाव आहे आणि त्या लिलावामध्ये आम्ही बोली बोलणार आहोत. लिलावामध्ये काय बोली बोलणार होते, कशाची, तर माळरान जे आहे ते भाड्याने ठेक्यामध्ये लिलावामध्ये घेण्याची. मग हरिबाला प्रश्न पडतो की कदाचित आपली जी जनावरं आहेत त्या पाटलांनी आपल्या जनावरावर बंदी आणलेली आहे, कोंडवड्यात टाकत आहे, आपली आर्थिक कोंडी होत आहे. कदाचित आपण जर ते रान घेतलं, त्याचा लिलाव घेतला तर आपली सर्व जनावरं आपण माळरानावर नेऊ आणि पाटलाच्या या त्रासापासून मुक्त होऊ. आणि पदरचे 3,000 रुपये खर्चून तो लिलाव तो हरिबा घेतो आणि आपल्या समाजाची सर्व ढोरं तो माळरानावर नेतो. परंतु या पाटील पांड्याच्या ढोरांना माळरानावर चरण्याची सवय झालेली असते आणि ही पाटील पांड्याची गेलेली ढोरं ते सर्व हरिबाच्या सांगण्यावरून त्यांचे सहकारी ते कोंडवाड्यामध्ये नेतात, त्याच पाटलाकडून चाबी घेतात आणि त्यांचीच जनावरं कोंडवाड्यामध्ये टाकतात. कोंडवाड्याचा जे काही इन्कम आहे ते वाढत असते, ते शासन दरबारी पैसा जमा होत असतो आणि पाटलाच्या ढोरांमुळे पाटील अत्यंत हलाखीला आलेला असतो. त्यामध्ये सवर्ण समाज मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्यांचे सुद्धा ढोरं त्या ठिकाणी जातात, नेते कांजीमध्ये नेऊन घालतात आणि मग एक मध्यम मार्ग काढण्याच्या दृष्टीनं तो पाटील आपला बैल आपल्या माणसाच्या हाताने तो फेकतो आणि त्यावेळेला 4 माणसं नेऊन 6 माणसं नेऊनही त्यांना तो बैल नेता येत नाही, त्यांना ओढता येत नाही. तेव्हा पाटील हा प्रतिप्रश्न करतो आपल्या समाजाला की बघा, मारवाड्यातली 2 माणसं तुमचा 400-600 किलोचा बैल, 500 किलोचा बैल, तुमची म्हैस तो फेकत असतो, एवढं बळ या महाराजांमध्ये आहे आणि आमची सवर्णाची 6 माणसं 8 माणसं हा बैल नेऊ शकत नाही. त्यावरून आपण किती कमजोर आहोत, त्यांची स्वतःची शक्तीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात येते आणि म्हणून कुठेतरी तडजोड करावी म्हणून ते पुन्हा हरिबाला बोलवतात आणि त्या हरिबाला बोलवून तो दोरखंड उचलतात आणि ते माफी मागतात की हरिबा, आम्ही चुकलो, आतापासून आम्ही तुम्ही आमची जनावरं न्यावी असा अट्टास करणार नाही. आणि हा दोरखंड सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे या रूपानी 56 नंतर, तो साहित्य रूपाने अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी टिपलेला आहे. शपथ बुद्धाची ही जी कथा अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे ती 56 नंतर आम्ही बौद्ध झालो, आम्ही खोटं बोलणार नाही, ही शिकवण त्या कथेच्या रूपाने अण्णाभाऊंनी दिलेली आहे. त्यांची एक प्रायचित्त नावाची एक कथा आहे. त्यामध्ये उमा आणि बडी असे 2 मित्र असतात. ते 2 मित्र एकामेकाला आपली बहीण देतात, म्हणजे ज्याला साठं लोटं किंवा साष्टपोष्ट असं आमच्याकडे म्हणतात. आणि ते एका खाणीमध्ये काम करत असतात. ते अतिशय सुंदर आणि चांगले गृहस्थ असतात. ते दारू पित नाही, सिगारेट ओढत नाही, परंतु ही व्यवस्था या लोकांना अत्यंत ती दारू पिण्यासाठी मजबूर करतात. आणि हे समाजाची माणसं, या समाजाची माणसं व्यसनाधीन कशी होती अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात. आणि एके दिवशी तेच घडलं. उमा आणि बडी कळत नकळत का होईना
त्या झिंगऱ्या नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या दारूकडे वळले जातात आणि मग ती मोहाची दारू, हातभट्टीची दारू एकदा पेट्टी घेऊन पाहिल्यानंतर क्रमाने टप्प्याटप्प्याने ते त्या व्यसनाकडे जातात आणि मग रात्रीला उशिरा घरी येणं, मध्यरात्रीला येणं असे प्रकार सुरू होतात. एके दिवशी हे दोन मित्र आपापल्या बायकासोबत फिरत असतात. वाटेमध्ये तो झिंगऱ्या त्यांना भेटतो आणि त्यांना, आजच मी भट्टी काढलेली आहे आणि पेट्टी दारू आहे, आपण चलावं असा तो आग्रह करतो. आणि ही दोन्ही मित्र आपापल्या बायकाला, जे एकामेकाच्या बहिणीला घरी जाण्यासाठी सांगतात, त्यांना जेवण्यासाठी सांगतात आणि झोपण्यासाठी सांगतात आणि मग हे उशिरा रात्रीपर्यंत ते झिंगत असतात. त्यांना चालताना आपला तोल सांभाळत नाही आणि अशा अवस्थेमध्ये ते जातात. त्यांच्या झोपडीमध्ये फक्त एक दोन पेट्या असते. एका बाजूला बळीचा संसार असतो आणि एका बाजूला उमाचा संसार असतो. परंतु या दारूच्या झिंगाटामुळे, दारू जास्त झाल्यामुळे त्यांना आपण कुठल्या मार्गाने आपण आपल्या घरी गेलो पाहिजे हे कळत नाही आणि नकळत ते एकामेकाच्या खोलीमध्ये जातात. रात्री अंधार झालेला असतो, दिवा विझलेला असतो आणि त्यांना वाटते की मी जिथे झोपलो नेहमीप्रमाणे ती माझी बायकोच आहे आणि असं गृहीत धरून त्या दारूच्या नशेमध्ये नको ते कृत्य त्यांच्या हातून होते. आणि जेव्हा त्यांच्या बायका पहाटेमध्ये उठतात आणि दिवा लावतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आमच्या शेजारी झोपलेला जो व्यक्ती आहे तो माझा नवरा नसून माझा भाऊ आहे. आणि त्यांच्या एकंदरीत मेंदूमध्ये, शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची हालचाल आणि विचाराची देवाणघेवाण सुरू होते आणि काय करावं सुचत नाही. त्या दोन्ही बाया तो दिवा विझवतात आणि गावाच्या बाहेर तलावाच्या दिशेने निघून जातात आणि त्या तलावामध्ये आत्महत्या करतात. नंतर ही दोन माणसं उठतात. ही दोन माणसं देखील आपण एकामेकाशी न बोलता तो एक बारूद फोडण्याच्या दिशेने निघून जातो जिथे तो काम करत असतो आणि बारूद बरोबर तो स्वतःला फोडून घेतो. जाता जाता चौथ्याला तो झिंगऱ्या नावाचा एक व्यक्ती भेटतो जो त्याला ही दारू पाजून हा त्याचा सुखी संसार संपवलेला असतो. एका वेगळ्या वळणावर त्यांना नेऊन ठेवलेला असतो. तो व्यक्ती दिसतात, दारूचं नाव काढतात, हा गोट्याने त्याचं डोकं ठेचून काढतो आणि त्याची हत्या करतो. आणि तो सुद्धा एका झाडाला फास लावतो, गळफास लावतो आणि स्वतःला संपवून टाकतो. ही जी काही साहित्यकृती अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे, ही साहित्यकृती आम्हाला बुद्धाकडे घेऊन जाते. बुद्धाची नैतिकता शिकवते आम्हाला. शील आमच्या हातून जर भंग झालं तर त्याला क्षमा नाही. तितक्या टोकाचा बुद्धाचा विचार की स्वतःचं जीवन संपवून टाकलं ज्यातून शील भ्रष्ट झाल्यामुळे. बाबासाहेब पार्लमेंटमध्ये असे म्हणायचे की मला या पार्लमेंटमध्ये ही लोक का घाबरतात, ही सवर्ण का घाबरतात, तर माझ्याकडे शील आहे, माझ्याकडे नैतिकता आहे, मी पुण्या महार पुढारी आहो म्हणून हे भीत नाही किंवा मी उच्च शिक्षित आहो म्हणून भीत नाही, तर माझ्याकडे सदाचार आहे, माझ्याकडे शील आहे आणि म्हणून ही सर्व माणसं मला भेटतात. शीलाचं महत्त्व जे बाबासाहेब बाहेर सांगत होते त्या रूपाने अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये त्याचं टिप्पण केलेलं आहे. हे आपण समजून घेणार आहोत. हे आपण समजलं पाहिजे की अण्णाभाऊंनी ही जी कलाकृती लिहिली ती अतिशय संवेदनशील, ही एक म्हणजे शील आमच्या आत्मभ्रष्ट झालं म्हणून स्वतःचं जीवन त्यांनी संपवून टाकलं. पुढे पोलीस येतात, पोलिसाला कळेना असं होते की आपण याचं विश्लेषण कसं लावावं आणि ते विश्लेषण असं लावतात की एक गळफास घेऊन आत्महत्या, दोन मुलींची तलावात उडून आत्महत्या, एकाचा खून आणि एकाचा अपघात अशी नोंद करतात आणि अशा प्रकारे हे प्रायचित्त नावाची कथा त्या ठिकाणी संपत. ढोराचं मांस खाऊ नये म्हणून लिहिलेली कविता असेल. धर्मांतरानंतर स्वाभिमानासाठी आम्ही जातीची जी कामं आहेत ती टाकली, ती सोडली, त्यावर अण्णाभाऊंनी लिहिलं. अण्णाभाऊचं साहित्य हे माणसाला माणूस पण देणारं होतं. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं हे शिकवणारं शहाणपण म्हणजे अण्णाभाऊचं साहित्य होतं. हे आपण समजून घेतलं. अण्णाभाऊ साठे समजून घेताना डॉक्टर बाबासाहेबांच्या सोबत ज्या काही त्यांच्या भेटीगाठी झाल्या त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली पाहिजे. काही लोक असं म्हणतात अण्णाच्या बाबतीत की
डॉक्टर बाबासाहेबांशी त्यांचं पटत नव्हतं. ते बाबासाहेबांचे विरोधक होते. ते सुद्धा म्हणणं अतिशय चूक आहे मित्रांनो. ते बाबासाहेबांचा खूप आदर करायचे. देशभक्त घोटाळेमध्ये जेव्हा त्यांनी बाबासाहेबांवर गीत लिहिलं आणि 10 वर्षानंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर शाहीर लोकांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देण्याचा जो कार्यक्रम होता तिथे अण्णाभाऊंनी हे गीत म्हटलं. तेव्हा अनेक लोक प्रश्न करायचे की अण्णाभाऊ तुम्ही इतकं विपुल साहित्य लिहिलेलं आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुम्ही फक्त एकच गीत का लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब लिहिलेल्या गीताबद्दल अण्णाभाऊ म्हणायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी सूर्य आहे आणि सूर्याबद्दल लिहिताना माझा शब्द जर इकडे तिकडे झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला कदापि माफ करणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबाला मी सूर्यासारखं मानतो. ते प्रकाशमान आहेत आणि अशा प्रकाशमान स्वयंप्रकाशित माणसाबद्दल माझ्यासारख्या लहान माणसांनी लिहिणं म्हणजे लहान तो म्हणजे मोठा घास आहे. इतकं अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबाला मानत असताना अण्णाभाऊंनी देव कधीच नाकारलेले होते. अण्णाभाऊच्या तमाशाची सुरुवात प्रथम मायभूच्या चरणा, शिवबाच्या चरणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा, MA PhD डॉक्टर आंबेडकरा अशा प्रकारच्या कवनामध्ये अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेबांचं गुणगान केलेलं आपल्याला दिसेल. आपण ते वाचलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर आंबेडकर MA PhD डॉक्टर आंबेडकरा म्हणजे वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊंनी तमाशा सुरू होताना केलेला आहे. आणि म्हणून या अंगाने सुद्धा अण्णाभाऊ साठे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांची अपरिहार्यता होती की त्या काळाला पोटाच्या खळगीसाठी त्यांनी तो वाद स्वीकारलेला होता. मार्क्सवाद त्यांच्या घरामध्ये चालत आलेली परंपरेतून त्यांना मिळालेला नव्हता. मुंबईत आल्यानंतर त्यांनी जे जीवन पाहिलं, जे जगले, जे सोसलं, ते कामगार म्हणून त्यांनी अनेक कारखान्यामध्ये कामं केली. अनेक कारखान्यामध्ये काम करत असताना त्यांच्या वाटेला सुद्धा एक दुःख आलं की हा जो मार्क्सचा विचार आहे जगाच्या कामगाराचा विचार करत असतो परंतु मात्र त्यांनी जातीवादाचा कधी विचार केलेला नाही. मुंबईमध्ये काम करत असताना एखाद्या दलित व्यक्तीचा हात जर धाग्याच्या बंडलाला लागला, कपड्याला लागला तर तो कपडाच पूर्ण त्याचा बंडलच्या बंडल फेकला जायचा, ते सूत पूर्ण फेकलं जायचं. हा अनुभवसुद्धा अण्णाभाऊंनी घेतलेला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मार्क्सवादाने आम्हाला आमचं पोट तर भरता येईल पण आमच्या स्वाभिमानाचं काय आणि आमच्या जातीअंताच्या लढ्याचं काय. आणि हा जो मुद्दा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अण्णाभाऊंना पटलेला होता. आणि त्यांनी असं लक्षात धरलं होतं की या देशामध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था कायम आहे, जोपर्यंत जातीची उतरंड कायम आहे तोपर्यंत इथे मात्र मार्क्सवाद सक्सेस होऊ शकत नाही. आणि मग त्यांच्या अनेक कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी समर्पित अशा कथा अण्णाभाऊंनी लिहिल्या. त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की समीक्षकांनी जर थोडा विचार केला आणि गांभीर्याने बघितलं तर असं आपल्याला म्हणता येईल की अण्णाभाऊ साठेंच्या कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेकडे नेणाऱ्या साहित्यकाची पहिली कलाकृती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला समर्पित होणारी पहिले साहित्यिक म्हणून, पहिले कवी म्हणून, पहिले शाहीर म्हणून अण्णाभाऊचं नाव आदराने घेतलं पाहिजे एवढं मात्र मी ठामपणे. त्याची पानन पान कवितेची ही अण्णाभाऊंच्या कवितेची पानन पान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांच्या चळवळीच्या दृष्टीने विचार करण्यासाठी लिहिलेली कविता आहे. त्यांच्या शायऱ्या असतील, त्यांचे वग असतील तर कुठे ना कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग हा दलित, शोषित, वंचित असेल, तिथे जी सर्वात जातीच्या उतरंडीमध्ये खालच्या जाती असतील त्या सर्वांच्या जर विचार केला तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचं साहित्य अण्णाभाऊ. त्यांच्या साहित्यामध्ये महारामांगाच्या संबंधावर अनेक कथा, अनेक कादंबऱ्यामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे की जिथे मांगावर अन्याय होतो तिथे महार धावून जातो आणि जिथे महारावर अन्याय होतो तिथे मान धावून जातो. त्यातलं लेटेस्ट आणि ज्याला आपण म्हणू की एक उत्कृष्ट अशी कलाकृती म्हणून फकीरा कादंबरीचा उल्लेख केला जातो. त्या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे एक पोटाची खळगी भरण्यासाठी महारवाड्याला आणि मांगवाड्याला उपासापासून वाचवण्यासाठी निर्णय घेतात की आता आपल्याला धान्यावर दरोडा टाकल्याशिवाय
पर्याय नाही. आपण कोठारं लुटली पाहिजे आणि ते एका धान्याच्या कोठारावर पाटलाच्या दरोडा टाकतात आणि दरोडा टाकत असताना ती पाटलीनं आपल्या 2 मुलीला घेऊन दरवाजामध्ये उभी राहते आणि आपल्या मुलीला पाठीमागे करते आणि विनंती करते की हे फकीरा, तू हे सोनं घे, आमच्या गळ्यातलं सोनं घे, आमच्या हातातलं सोनं घे, परंतु माझ्या मुलीची आबरू लुटू नकोस. तेव्हा ना फकीरा असा म्हणतो की आबरू लुटल्याने आई आमचं पोट भरणार. आम्ही आबरू लुटणारी माणसं नाही. तू आमची आई आहेस. तू या मुलीला घेऊन सुखरूप आपल्या रूममध्ये जा, आपल्या खोलीमध्ये जा. आम्ही धान्य लुटायला आलो, कारण धान्याशिवाय माणूस जगू शकत नाही. आम्हाला जगण्यासाठी धान्य हवं आहे. आबरू लुटून कुणाची पोटं भरत नाही. आणि म्हणून हा शिलाचरणाचा जो पाठ आहे तो दुसरा तिसरा कुणाचा विचार नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. तो तथागत गौतम बुद्धाकडे आम्हाला नेणारा विचार आहे. हे आम्ही समजून घेणार आहोत. नंतरच्या पार्टमध्ये फकीरा दरोडेखोर म्हणून जेव्हा प्रसिद्ध होतो, रॉबिनहूड म्हणजे श्रीमंताकडून घ्यायचं, गरिबाला वाटायचं. पुढे जाऊन ती कोठारं लुटल्यानंतर धान्याचा वाटप होत असतो आणि धान्याचा वाटप करणाऱ्याकडे जे काम ज्याच्याकडे सोपवलं जाते त्याला तो फकीरा आवर्जून सांगतो की जेवढं धान्य माझ्या महारवाड्याला दिलेलं आहे तेवढंच बरोबरीचं धान्य मांगवाड्याला दे. मांगवाड्याला जेवढं धान्य दिलेलं आहे तेवढंच बरोबरीचं धान्य माझ्या महारवाड्याला दे. कुठेही भेदभाव करू नका. 2 दाणे जरी असतील तर 1-1 वाटून घ्या. हे 1-1 दाणा तुम्हाला शेकडो दिवस जगवेल. हा विचारसुद्धा समतेचा विचार, हा मैत्रीचा विचार, 2 समाज जोडण्याचा विचार फकीरांनी त्यावेळेला मांडलेला होता. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारामांगाच्या संदर्भात अनेक परिषदा घेतलेल्या आहेत. अनेक परिषदा घेतलेल्या नाही तर अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पुढाकार घेऊन मातंगाला तिकीट दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाचे असेल, सांगलीच्या मांगाला लोकसभेचं पहिलं तिकीट देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब त्याही पुढे जाऊन असे म्हणायचे की हा भेदाभेद जर संपवायचा असेल, मला जर मुलगी असती तर मी मांगाला दिली असती आणि या 2 समाजामधला जो भेदभाव आहे तो कायमचा संपुष्टात आणला असता. एक मातंगाचा मुलगा डॉक्टर साहेबांनी आपल्याकडे ठेवून घेतलेला होता. पुढे त्याला ते आमदारकीचं तिकीट देतात. ही जी काही 2 समाजामधली दरी आहे जे मिटवण्याचं काम त्यांचा नानकचंद रत्तू जो होता, त्यांचा जो विशेष ज्याला दूत म्हणू शकतो, सेवक म्हणू शकतो, तो चर्मकार समाजाचा होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा, जातीअंताचा लढा जो सुरू केलेला होता तो फकीराच्या रूपाने अनेक पात्र त्या ठिकाणी अनेक समाजाची डोंबारी असतील, गारुडी असतील, मांगारुडी असतील, बेलदार असतील, रामोशी असतील, भिल्ल असतील, कोळी असतील, या सर्वांना एका नायकाच्या रूपाने उभं करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. आणि ज्या लोकांचा, ज्या समूहाचा कधी माणूस म्हणून या व्यवस्थेने विचार केला नाही, त्या लोकांना माणूस पण देण्याचं काम अण्णाच्या साहित्याने केलं. जो भारतीय घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या माणसापर्यंत त्याला आरक्षणाची गरज आहे, त्याला बरोबरी देण्यासाठी हजारो वर्ष तुम्ही आमचा उपहास केला, आम्हाला अंधारात ठेवलं, आम्हाला वंचित ठेवलं, आमचा विकास होऊ दिला नाही, आमच्यावर अन्याय अत्याचार केले. आता आम्हाला बरोबरी देण्यासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ते संविधानाच्या रूपाने शेवटचा फासेपारधी असेल, गारुडी असेल, दखलवार असेल, मसीबाद्र्या असेल, पायाला घुंगरू बांधून नाचणाऱ्या आमच्या भगिनी असतील, वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या भगिनी, या सर्वांना समान न्याय, समान हक्क देण्याचं काम संविधानानं केलं. ते काम अण्णांनी आपल्या साहित्यामध्ये केलं. अण्णाच्या साहित्यातली महिला कधी कुरूप दिसली नाही. तिची साडी जरी फाटलेली असेल ती त्याला गाठार बांधते, परंतु आपली जी आबरू आहे ती जपण्याचं काम करते. हा शिलाचरणाचा जो भाग आहे तो बुद्धाकडे आम्हाला घेऊन जाणार आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला विचार आहे. आणि मग अनेक असे वळण असेल. बरबाद्या कंजारीचा जो काही जी कथा आहे ती कथा महात्मा फुलेंनी जो विचार दिला की एखाद्याची बायको मरण पावली असेल किंवा एखाद्या बाईचा नवरा मरण पावला असेल आणि ती तरुण असेल तर तिला पुनर्विवाह करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि मग त्या पुनर्विवाहासाठी एक बरबाद्या कंजारी नावाची जी कथा अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे, तो बरबाद्या कंजारी तो आपल्या जात पंचायतीचा हुकूम मान्य करून स्वतःचा कान कापून घेतो, परंतु आपल्या मुलीने एका टीबीवाल्या माणसाशी विवाह करून 6 महिन्यामध्ये ती विधवा होते. तो विचार त्याला मान्य होत नाही आणि मग आपल्या मुलीने पुनर्विवाह केला पाहिजे आणि ती
एक प्रेम प्रकरणामध्ये दुसऱ्या तरुणाशी निघून जाते आणि विवाह करते, त्याचं समर्थन करणारा बर्बाद्या कंजारी हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेकडून घेतला आणि जो संविधानामध्ये त्यांनी मांडला तोच विचार बर्बाद्या कंजारी या कथेमध्ये अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत. काँग्रेसवाल्यांनी अण्णाभाऊला न्याय दिलेला नाही. महात्मा म्हणजे जो काही विचार, याचा अर्थ असा होत नाही की महात्मा फुलेचा विचार डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारला, परंतु त्यांनी सत्यशोधक त्या संघटनेमध्ये काम केलं नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेला गुरु मानू शकत नाही किंवा त्यांचे अनुयायी होऊ शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही. किंवा अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं नाही किंवा त्यांच्या चळवळीमध्ये ते सोबत राहिले नाही किंवा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही म्हणून ते आंबेडकरवादी होऊ शकत नाही, हा निकषसुद्धा अत्यंत चुकीचा आहे. एखादा बौद्ध माणूस त्या जातीत जन्माला आला म्हणून तो बौद्ध होत नाही किंवा तो श्रेष्ठ होत नाही, तो दारू पित असेल, व्यभिचार करत असेल, त्याला आम्ही बौद्ध म्हणायचं का? परंतु एखाद्या इतर जातीमध्ये जन्माला आला असेल, मातंगामध्ये जन्माला आला असेल, कोळ्यांमध्ये जन्माला आला असेल, बंग्यांमध्ये जन्माला आला असेल, परंतु तो आचरणशील असेल तर आम्ही त्याला बौद्ध म्हटलं पाहिजे. हा विचारसुद्धा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये दिला आणि अनेक पात्र नायकाच्या रूपाने त्यांनी उभी केली आणि उभी केल्यानंतर हा जो काही त्यांच्या साहित्याचा जो पसारा आहे तो जगाने स्वीकारला. जगातल्या 27 भाषेंमध्ये, अनेक भाषेंमध्ये त्यांच्या कादंबऱ्या पोहोचल्या. कॅनडा असेल, पोलंड असेल, रशिया असेल, त्यांची चित्र ही कादंबरी भारतामध्ये प्रकाशित होण्यापूर्वी रशियन भाषेमध्ये गेली, अनेक भाषेंमध्ये गेली. त्यांच्या एकंदरीत 37 कादंबऱ्यांपैकी उपलब्ध असलेल्या 7 चित्रपटं निघाली. ती सर्व चित्रपट गोल्डन ज्युबली झाली आणि ते चित्रपट आज या व्यवस्थेने उपलब्ध राहू दिली नाही, कारण त्यांचा जो विचार आहे तो माणसाला बंड करून उठवणारा आहे, बंड करायला लावणारा आहे, लढ म्हणणारा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांचा लढासुद्धा तोच होता की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखी जगा. आणि फकीराच्या रूपाने तोच संदेश अण्णांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की त्याला जेव्हा त्याच्या सहकारी म्हणतात की आपण ज्या पाटलाचं कोठार लुटायला जात आहोत त्याच्याकडे बंदूक आहे, आणि अण्णाभाऊ म्हणतात की शेकडो बंदुका आल्या आणि शेकडो गोळीबार झाला तरी माझा मात्र मानस कोणी डगमगू शकणार नाही, माझा विचार कोणी बदलवू शकणार नाही. आणि त्यावेळेला अण्णाभाऊ साठे त्या फकीराच्या तोंडी हे शब्द घालतात की 100 दिवस बकरी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगलेलं बरं. आणि हा विचारसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही अण्णाभाऊंना समजून घेताना त्यांचं वाचन केलं पाहिजे. त्यांच्या कथा, त्यांचं लेखन, त्यांचं साहित्य, त्यांची चित्रपट, त्यांच्या शाहिऱ्या, त्यांचे पोवाडे, पानांनी पान आम्हाला एखाद्या नायकासारखं, म्हणजे आमच्या अंगावर शहारे उभे राहावेत, आमच्या अंगावर शहारे उभे राहावेत. आम्हाला एका वेगळ्या दृष्टीने आम्हाला, त्याला आपण म्हणतो माझ्या शरीराला ताठा आहे, आणि कळत नकळत का होईना ते वाचन करत असताना एखादी तलवार माझ्या हातात आली आहे का, अशा प्रकारचा माणसाचा त्यावेळेला विचार बदलतो, त्याचे शरीर त्याप्रमाणे रिॲक्ट व्हायला लागते. हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं वाचन केल्यानंतर मी स्वतः अनुभव घेतला. आणि मग जातीच्या चष्म्यामधून महापुरुषाला बघणे हे आपण आता तरी सोडलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब एका समूहाचे आहे म्हणून त्यांनी त्या समूहाला आणि त्यांच्या साहित्याचं वाचन करावं, मानांनी ते वाचू नये, चर्मकारांनी त्यामध्ये पडू नये, इतर लोकांनी त्याला स्वीकारू नये. जो काही या व्यवस्थेच्या काही लोकांनी आपल्या फायद्यासाठी जो काही आमच्या मनामध्ये कलुषित भावनेचा जो काही प्रकार घातलेला आहे, अत्यंत चूक आहे. हे सर्वांनीच या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मातंगही यापासून चुकलेले नाहीत. मातंगाच्या डोक्यातसुद्धा हे भूत घालण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब तुमचे नाही, तुम्ही कशाला बौद्ध धर्माकडे जाता, तुम्ही तर हिंदूच आहात. महाराजांनी टाकलेली जी कामं आहेत गावकीची ती आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही ती करत राहावी. परंतु त्या मांगांना हे माहीत नाही की एखादी मांगीन किंवा एखादी दाईन, मातंगाची पत्नी, ती दाईन म्हणून बाळंपण करण्याचं गावकुसाबाहेर जेव्हा काम करते, ती एखादी ज्याला आम्ही गोदरीमध्ये, हागणदारी गोदरीमध्ये, तेव्हा संडासपूर्वीच्या काळामध्ये नव्हते, आणि मग त्या गोदरीमध्ये आम्ही प्रातक्रिया करायला जात होतो. आमची ती आई, आमची बहीण त्या ठिकाणी प्रातविधीला जरी गेली आणि तिची त्या ठिकाणी परत येताना तिचे पाय भरलेले असायचे, तिचे हात निर्जंतुक नसायचे, कारण तिने ती विष्ठा स्वच्छ केलेली असल्यामुळे तिच्या हातामध्ये अनेक जंतू असायचे. पाटील घराच्या बाहेर बसलेला असायचा
की माझ्या बायकोच्या ओटीपोटी कळा आलेल्या आहेत की बाळंतीण होण्यासाठी रडत आहेत आणि म्हणून दाईनबाई तुम्ही लवकर चला. त्यावेळेला ती विनंती करत होती की मी आत्ताच प्रातविधी करून आलेली आहे, आगंदारी गोदरीतून आलेली आहे, माझ्या पायाला विष्ठा लागलेली आहे, मी हात स्वच्छ केलेले नाही. तेव्हा पाटील म्हणत होता की तुझ्या त्या हात स्वच्छ करण्यापेक्षा, तुझे पाय स्वच्छ करण्यापेक्षा माझ्या पाटलींच्या ज्या वेदना आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी तुला आज हवे त्या पायाने एंट्री मी पाटील म्हणून देतो. आणि त्यावेळेला पाटलींच्या त्या वेदनेखातर त्या आमच्या दाईनीला घरात जाण्याची परवानगी, बेडरूममध्ये जाण्याची परवानगी असायची. पण बाळंतपण एकदा झालं आणि बाळंतीण सुखरूप झाल्यानंतर 7वा दिवस झाल्यानंतर मात्र त्याच दाईला वरांड्यात बसवल्या जात होतं. तिला कुठल्या प्रकारच्या घरात येऊ दिल्या जात नव्हतं. हा जो जातीभेद आहे हा आम्ही कधी समजून घेणार. आमच्या मुठभर लोकांना राजकीय स्वार्थापोटी काही लोक सवर्ण आपल्या मुली जरी देत असतील, परंतु त्या समाजाचं काय, एखाद्याला एखादं दुकान लावून देत असतील, एखाद्याला एखादा कारखाना काढून देत असतील किंवा त्याला पैसे देत असतील आणि तू हिंदूच आहे असं म्हणून घेत असतील. परंतु आत्ताच ताज्या काही वर्षापूर्वी रुद्रवाडी लातूरच्या बाजूला असलेल्या एका गावामध्ये मातंगबाई सरपंच असताना तिचा मुलगा हिंदू म्हणून नवरदेव बनून जेव्हा त्या मारुतीच्या मंदिरावर, बजरंगबलीच्या मंदिरावर गेला तर अक्षरशः त्यांना बदलून काढलं. तेव्हा मातंगाने हे आता ठरवलं पाहिजे की आम्ही वर्णव्यवस्थेमध्ये हिंदू आहोत का, आणि त्या सरपंच आणि इतर पदावर जी लोक कार्यरत आहेत त्यांनी व्यवस्थेला हा प्रश्न केला पाहिजे की जर हिंदू आम्ही आहोत तर आमच्या एका सरपंच भगिनीच्या मुलाला मंदिरावर जाण्यापासून का रोखण्यात आलं आणि एका रात्रीमध्ये 40 मातंग कुटुंबांना का ते गाव सोडण्यात भाग पाडलं. तेव्हा मातंगाची माणसं त्या ठिकाणी आमदार होती, मातंगाची माणसं त्या समाज कल्याण खात्याचे मंत्री होती आणि हिंदू म्हणून मिरवून घेणाऱ्या सरकारचं त्या ठिकाणी सरकार होतं, त्या व्यवस्थेचं सरकार होतं. तेव्हा एका हिंदू व्यवस्थेमधल्या मातंगावर का अन्याय केला त्याचं उत्तर मात्र अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. हे उत्तर या स्वतःला हिंदू समजणाऱ्या, मातंग हिंदू म्हणून मिळवणाऱ्या या लोकांनी आम्हाला दिलं पाहिजे असं आमचं जाहीरपणे आव्हान आहे. आणि रोटीबेटी व्यवहाराच्या बाबतीत हिंदू म्हणून आमच्याशी यांचं काय नातं आहे, ते पुढे काय या बाबतीत त्यांचे निर्णय आहेत याही बद्दल त्यांनी आम्हाला अवगत करावं आणि मग आम्हाला म्हणावं की तुम्ही आंबेडकरवादी असू शकत नाही किंवा तुम्ही बुद्धाच्या मार्गाचे असू शकत नाही किंवा तुम्ही बुद्ध होऊ शकत नाही, तुम्ही कशाला जा. इतिहास मातंगाचा एवढा गौरवशाली राहिलेला आहे की राजा प्रसंजित हा मातंगकुळाचा राजा होता, त्याचं एक मोठं राज्य या ठिकाणी होतं आणि ते तथागत गौतम बुद्धाचे समकालीन राजे होते. त्यांची रोटीबेटी व्यवहार तथागतांच्या कुळाशी झालेला होता, बिंबिसारांच्याही कुळाशी झालेला होता आणि बिंबिसाराचा कुळाचा रोटीबेटी व्यवहार मातंग कुळाशी झालेला होता. अशा प्रकारचे बौद्धकालीन दाखले एव्हिडन्स आम्हाला उपलब्ध आहेत. शांती स्वरूप बौद्ध यांनी मातंग राजा प्रसंजितावर एक मोठं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व या गोष्टी विस्ताराने आलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य हे की आम्ही पूर्वी बौद्धच होतो आणि या वर्णव्यवस्थेने आम्हाला कुठल्या पातळीवर आम्हाला त्यापासून वंचित केलं याचा ठाव आम्हाला अजूनपर्यंत लागलेला नाही. तुम्हा सर्वांना या अनुषंगानेही आम्हाला विचार करावा लागेल आणि मग पूर्वाश्रमीचा आमचा इतिहास आम्हाला शोधून काढावा लागेल. आणि अण्णांनी हे सुद्धा वाचन केलेलं होतं. अण्णाच्या घरी एक पुस्तकाचं कपाट होतं, त्यांच्याकडे रोस्तोगी, दोस्तोगी, मॅगझिन, गॉर्गी अशी अनेक विदेशी विचारवंतांची पुस्तकं होती. त्यांनी मार्क्स वाचला होता, त्यांनी लेनिन वाचला होता आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब वाचला होता आणि इतरही जे काही मान्यवर त्या काळची साहित्यिक असेल त्यांचं साहित्यसुद्धा वाचलं होतं. इंग्रजीमध्ये लिहिलेलं साहित्यसुद्धा अण्णांनी वाचलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अण्णाभाऊने हे कसं वाचलं, ते तर शिकलेले नव्हते. मित्रांनो, अण्णाभाऊंच्या त्या अलमारीमध्ये काही विदेशी पुस्तकं इंग्रजी भाषेत जी पुस्तकं होती ते त्यांच्या मित्रांकडून ते वाचून घेत होते, त्याचा अर्थ समजून घेत होते आणि म्हणून ते इतकं विपुल साहित्य ते लिहू शकले की ते प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी झाल्या. ही दोन समाजाला जोडणारी जी नाती आहेत ती मात्र आजपर्यंत कुणी सांगितली नाही, परंतु त्यांचे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या सुद्धा भेटी झालेल्या आहेत. त्यापैकी एक भेट ही नागपूरला झालेली आहे आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून, एक अभ्यासक म्हणून सिद्धार्थ शिंगारे या नवोदित लेखकांनी आणि अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे बघतो त्यांनी आंबेडकरी साहित्याच्या दृष्टिकोनातनं
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठे हे जन्मशताब्दी अण्णाभाऊची ज्या वेळेला साजरी होत होती त्यावेळेला त्यांनी लॉकडाऊनमध्ये पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये अनेक जी उतारे जी आहेत त्यांच्या साहित्याची समीक्षा करून त्यांनी यावर पुस्तक लिहिलं आहे ते आपण वाचलं पाहिजे. शिंदारे माझे काही नातेवाईक नाही किंवा म्हणून मी त्यांची काही पैरवी या ठिकाणी करत नाही, परंतु त्यांनी जे काही या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत ते खरोखर मनाला भावणारे आहेत. एक चिंतक म्हणून, एक अभ्यासक म्हणून ते मनाला पसनी पडणारे आहेत आणि म्हणून त्या पुस्तकाच्या आधारे, त्यांनी लिखाण केलेल्या आधारे, त्यांनी जे काही संदर्भ त्या ठिकाणी साहित्याच्या अनुषंगाने दिली त्या सर्व संदर्भाच्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो की अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या करवी बुद्धाकडे नेणारं आमचं साहित्य आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी सरते शेवटी का होईना शपथ बुद्धाची लिहिलेली आहे. त्यांनी अनेक जी काही ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा लिहिताना आमच्या ज्या नायिका उभ्या केलेल्या आहेत त्या नायिका अत्यंत शीलवान आणि शौर्यवान अशा दाखवलेल्या आहेत, आबरू जपणाऱ्या दाखवल्या आहेत. चित्रा या कादंबरीचा जरी विचार केला तर ही प्रत्यक्ष घडलेली घटना, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली भेट झालेली जी घटना आहे ती चित्राच्या रूपाने उभी केली. एक सक्का मामा आपल्या भाचीला एका वेश्या व्यवसायामध्ये मुंबईला नेतो आणि वेश्यालयामध्ये विकतो आणि ती चित्राची बहीण असते. पुढे चित्राची आई जी असते ती पुन्हा आपल्या दुसऱ्या मुलीचं चित्राचं लग्न करण्यासाठी तो आपल्या भावाला विनंती करते आणि ती होकारार्थी उत्तर देऊन तो चित्राचा मामा त्या चित्राला त्या कुटणखान्यामध्ये मुंबईला पुन्हा घेऊन जातो. बहिणीला यापैकी काही माहीत नसते की पहिली जी मुलगी गेली ती वेश्या व्यवसायामध्ये अडकलेली आहे आणि ती सख्या माझ्या भावाने मुलीला नेलेला आहे, तिला माहीत नसते आणि म्हणून तिला वाटते की माझा भाऊ मुंबईमध्ये एका मोठा श्रीमंत माणूस जावई म्हणून पाहिल आणि माझ्या मुलीचा तिला विवाह करेल. परंतु ती कुटुंबखान्यामध्ये चित्राला नेल्यानंतर तिची बहीण काय करते तिथे काही दिवस राहिल्यानंतर कळते आणि तिच्या आईची अशी शिकवण असते की आपल्या जीवापरीस आबरूला आपण जपलं पाहिजे. चित्रा एकदा मरण आलं तरी चालेल पण आबरू जाता कामा नये. आणि हे शिलाचरणाचा जो काही पाठ आहे तो बुद्धाकडे आम्हाला नेणारा पाठ आहे. कारण आमचं जे तिसरं शील आहे ते शील परस्त्री गमन करणार नाही किंवा मी माझ्या पतीला धोका देणार नाही अशा प्रकारचं शील ते आहे. आणि म्हणून चित्रा ती आपल्या आबरूला ती जपते. पुढे तिच्या आयुष्यामध्ये एक ज्याला आपण गे म्हणतो की नपुसक व्यक्ती येतो, तो प्रचंड श्रीमंत असतो परंतु तो त्या चित्राचा शरीर सुखाची जी मागणी आहे ते पूर्ण करू शकत नाही याची त्याला खात्री असते. परंतु मला कोणी नपुसक म्हणू नये म्हणून त्या चित्राला तो फिरायला नेऊन सांगतो, फिरायला नेताना की बघ मी असा आहे, मी कुठल्या परिस्थितीत तुझ्यासोबत शरीर संबंध ठेवू शकत नाही, परंतु समाजाला दाखवण्यासाठी तू माझी बायको म्हणून राहा. पण तुला जर शरीर त्याची भूक भागवायची असेल तर तू अन्य पुरुषाकडून ती भागवू शकते, अशा प्रकारची परवानगी मी तुला देतो आहे. परंतु शिलाचरणी जी बाई असते तिला आपल्या पती एक निष्ठ आपला पती असताना अशा प्रकारचा व्याभिचार ती चित्रा मान्य करत नाही. कारण ती जी शिकवण आहे शिलाचरणाची ती तिने तिच्या आईकडून घेतलेली असते. ती शिकवण अण्णांनी आपल्या साहित्य रूपाने ती बुद्धाची शिकवण त्या चित्राच्या तोंडी घातलेली असते. म्हणून ती स्पष्ट नकार देते, त्याच्या कारला नकार देते, त्याच्या प्रॉपर्टीला नकार देते आणि ती सांगते की मी तुझ्याशी अशा प्रकारचं कृत्य करू शकत नाही. आणि म्हणून ही कादंबरी जगामध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर भारतामध्ये ती आली आणि अशी एकाहून एक दर्जेदार साहित्यकृती अण्णांनी लिहिली. आणि ही साहित्यकृती ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टीने अतिशय या समाजाला जोडणारी आहे. या समाजाला नाही तर शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, गावकुसाबाहेर राहणारे डोंबारी असतील, पारधी असतील, नाचणाऱ्या बाया असतील, या सर्व समुदायांना म्हणजे कडक लक्ष्मीवाले असतील, हरिपाठवाले असतील, नंदीबैलवाले असतील, पहाटे पहाटे जे भिक्षा मागणारे एकतात वासुदेववाले ते असतील, अशी कुठलीही जमात असो त्या सर्वांना जोडण्याचं, माणूस म्हणून जोडण्याचं काम अण्णांच्या साहित्याने केलं. आणि एक बौद्ध नावाच्या प्रभावामध्ये या सर्वांना एकत्र कसं आणता येईल, ती दिशा कशी देता येईल, त्या दिशेने त्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल अशा प्रकारची साहित्य संपदा त्यांनी लिहून ठेवलेली आहे. या अंगाने सुद्धा या साहित्याचं आपण वाचन केलं पाहिजे. आणि इथून पुढे कारण आपल्याला खऱ्या अर्थाने जोपर्यंत मानमार आणि तत्सम ज्या काही समदुःखी जाती आहे या एकत्र येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपलं न्याय मागण्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकणार नाही. कारण चळवळीचे सुद्धा आता आमचे 12 वाजलेले आहेत.
आमची लोक श्रीमंत बनण्याच्या नादामध्ये या व्यवस्थेसोबत त्यांनी साठलोट केलेलं आहे. मूठभर श्रीमंतीसाठी समाजाला बळी देणारी माणसं आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग ही चळवळ हा आंबेडकरवाद या कामगाराच्या प्रश्नाच्या रूपाने असेल, आमच्या जातीअंताच्या लढ्याच्या रूपाने असेल, नाहिरे जो वर्ग आहे त्याच्या न्याय मागण्याच्या हक्काच्या रूपाने असेल, तर या सर्वांसाठी त्यावर एकच उपाय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशेने आम्हाला जायचं असेल तर अण्णांनी लिहिलेल्या साहित्य संपदेचा वापर आम्ही माणसं जोडण्यासाठी केला पाहिजे. माणसाला एकत्र कसा आणता येईल या अंगाने त्याचं वाचन केलं पाहिजे, त्या अंगाने आम्ही मांडणी केली पाहिजे. आणि त्या अंगाने जर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची मांडणी करू शकलो तरच आपण असं म्हणू शकू की अण्णाला आम्ही न्याय देऊ शकू. अण्णाला आम्ही न्याय दिलेला आहे. अण्णाच्या साहित्याचा खऱ्या अर्थाने आम्ही आत्मसन्मान वाढवलेला आहे. महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सर्वात मोठं योगदान जर कुणाचं असेल ते अण्णाभाऊ साठेंचं आहे, त्यांच्या शाहिरीचं आहे, त्यांच्या तमाशाचं आहे. आणि कारण त्यांच्या तमाशाला ऐकण्यासाठी 3-3, 4-4 लाख लोक यायची. ते कामगार जे मैदान आहे ते पूर्ण भरून जायचं. आणि म्हणून पु ल देशपांडे नावाचा जो साहित्यिक आहे तो जरी उच्चवर्णीय आणि उच्च विचारसरणीचा किंवा उजव्या विचारसरणीचा असला तरी तो माणूससुद्धा शेवटी असं म्हणाला की आम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं, आमचं कलापथक होतं, आमची मराठी भाषेवर प्रभुत्व होतं, आमची भाषा सुंदर होती, परंतु यांना भाषेचं ज्ञान नव्हतं, यांना शिक्षण नव्हतं. पण या कामगार मैदानावर आम्ही अण्णाभाऊला परास्त करू शकलो नाही, या शाहिरांना परास्त करू शकलो नाही. आणि म्हणून पु ल देशपांडे एक पुस्तक लिहितात 3 पैशाचा तमाशा. आणि त्यामध्ये ते असं लिहितात की शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या त्रिकुटास हे मी अर्पण करत आहोत. आणि यावरून हे स्पष्ट लक्षात येते की यांची उंची, त्यांच्या साहित्याची उंची, त्यांनी लिहिलेल्या कलाकृतीची उंची, त्यांच्या पोवाड्याची उंची, त्यांनी समाजाला जे काही जागृत करण्याचं जे काम केलं हे अतुलनीय असं योगदान त्यांनी समाजासाठी दिलेलं आहे नाकारता. आणि समाजाने व्यवस्थेने त्यांची दखल घेतली नाही. जवळजवळ स्पष्टच झालेलं आहे की अण्णाभाऊ ज्या परिस्थितीमध्ये चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीमध्ये त्यांचं आयुष्य गेलं, कदाचित एखाद्या ब्राह्मणाने त्याहून थोडंफार कमी जरी लिहिलं असतं तरी त्याला डोक्यावर घेऊन या व्यवस्थेने अक्षरशः भारत भ्रमण नव्हे तर पूर्ण जग फिरले असते. परंतु अण्णाभाऊंची ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल घेतल्या गेली नाही. कारण त्याचं कारण एकच आहे की त्या व्यवस्थेला माहीत होऊन चुकलेलं होतं की अण्णाभाऊ हा मान जातीचा नाही. आणि हे माहीत होईपर्यंत अण्णाभाऊला काही लोकांनी डोक्यावर घेतलंही असेल, परंतु जेव्हा ही व्यवस्था, ज्या व्यवस्थेच्या लोकांना हे माहीत झालं की अतिशूद्र जाती व्यवस्थेमध्ये मांग ही खालची जात आहे, त्यामध्ये अण्णाभाऊ, आणि मग तिथून मात्र त्यांच्या वरतीचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याशी लोक चुकीच्या पद्धतीनं वागायला लागले. त्यांचे मित्र त्यांना सोडून गेले. लाल बावटाची जी काही स्थापना केली होती तो लाल बावटा तुटला. गवाणकर आणि अण्णाभाऊ वेगळ्या मार्गाने निघाले आणि शाहीर अमरशेख वेगळ्या मार्गाने निघाले. त्याही परिस्थितीत अण्णाभाऊंनी आपलं साहित्यकला, आपली शाहिरी जोपासली. परंतु पुढे म्हणजे 1945 ते 1965चा जो काळ होता तो उमेदीचा काळ होता अण्णाभाऊंचा. ते अत्यंत शिखरावर पोचलेले होते. जगामध्ये त्यांचं नाव झालेलं होतं. अण्णाभाऊला 29व्या वर्षी पॅरिसचं बोलावणं आलं होतं, पण येथील तत्कालीन सरकारने त्यांची परवानगी नाकारली. कारण त्यांना हा विचार मान्य नव्हता. अण्णाभाऊ ज्या पद्धतीने लोकांना होते तो विचार या व्यवस्थेला मान्य नव्हता, म्हणून त्यांनी त्यावेळेला ती परवानगी नाकारली. पुढे जाऊन 61मध्ये त्यांना ती सोव्हिएत रशियाला जाण्याची परवानगी मिळाली आणि ते गेलेत चित्तोड इराणी या विमानाने. तिथे त्यांनी विचार मांडला आणि तो विचार मांडल्यानंतर अण्णाभाऊची उंची जगाला कळली. आणि भारताचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी जेव्हा गेले त्यांनी प्रश्न केला की आमचे अण्णाभाऊ साठे कसे आहेत. आमच्या प्रधानमंत्र्यांना मान्य नव्हतं की हे प्रधानमंत्री तिथे गेले, परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमधला एवढा मोठा लेखक, एवढा मोठा विचारवंत, कलावंत हा कोण आहे जणू, त्याचं नाव मला माहीत नाही. आणि त्यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, चव्हाणांना फोन केला आणि अण्णाभाऊंबद्दल त्यांनी जाणून घेतलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस अमान जातीमध्ये जन्मला आहे आणि यांनी अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. ते त्या सोव्हिएत रशियाच्या त्या भाषेमध्ये त्यांचं लिखाण केलेलं आहे. आणि त्यानंतर
अण्णाभाऊ साठेंना ते मंत्रालयामध्ये बोलवतात. अण्णाभाऊ साठे म्हणतात की मुख्यमंत्र्यांना जर गरज असेल तर ते माझ्याकडे येतील, मला मात्र आता आपल्या राजकारणी माणसाकडे जाण्याची सध्या काही गरज नाही. अण्णाभाऊनी मरेपर्यंत आपला स्वाभिमान सोडला नाही. अण्णाभाऊची मांडणी करताना काही साहित्यिक अत्यंत चुकीचे दाखले देतात की अण्णाभाऊ साठे हे माती खाऊन मेले, त्याला कुठलेही पुरावे नाही. अण्णाभाऊ साठे हे वाघासारखे जगणारे कार्यकर्ते होते. त्यांनी तो बाणा शेवटपर्यंत जगला. पुन्हा पुढे हात त्यांनी पसरला नाही, भीक मागितली नाही. वाटेल त्या परिस्थितीमध्ये ते राहिलेत, परंतु त्या परिस्थितीचं त्यांनी भांडवल केलं नाही. आणि असा भांडवल न करणारा, परिस्थिती लोकांपुढे न मांडणारा, कुणाकडून पैसे न घेणारा हा साहित्यिक हा दुसरा तिसरा विचारसरणीचा असू शकत नाही. तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वाभिमान घालून दिलेला होता त्याला पुढे नेणारा तो लेखक असू शकतो. तो लेखक अण्णाभाऊ साठेच आहे. आणि म्हणून या अंगाने सुद्धा आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला साजरी करत असताना या पद्धतीची आपण जर मांडणी केली तर येणाऱ्या काळामध्ये आपण इतकं फक्त सांगू शकतो की मांग आणि महार किमान या दोन जाती जरी एकत्र आल्या तरी या महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदलल्याशिवाय 50हून अधिक आमदार या दोन जाती एकत्र आल्या तरी निवडून येऊ शकतात. एवढं सामर्थ्य या दोन जातीमध्ये आहे. एवढं दोन जातीमध्ये सौख्य आहे. गावकुसाबाहेर जे समदुःखी लोक शेजारी शेजारी राहत असतात, परंतु एक मात्र सांस्कृतिकदृष्ट्या वेगळं आचरण करतो आणि दुसरं मात्र त्याला ते लोक आपलं समजत नाही तरी तो मात्र त्याला आपलं समजतो. अशा दुविधा स्थितीमध्ये तो सापडलेला समाज आहे. त्याला आपण आंबेडकरवाद्यांनी विशेषतः स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या आमच्या बौद्ध बांधवांनी त्यांच्यामधली घालमेल समजून घेतली पाहिजे. कारण तो जो मातंगवर्ग आहे तो सुशिक्षित नाही, तो वाचक नाही, तो आर्थिकदृष्ट्या पिचलेला आहे. आणि म्हणून तो या अंगाने आमच्यासोबत मैत्री भावनेमध्ये कसा येईल, तो विहाराच्या दृष्टीने कसा येईल, त्यांची मुलं आमच्या मुलांसोबत कसे शिकेल. आणि एकंदरीत जो मार्ग अण्णांनी घालून दिला की एक एक दाना असेल तरी तो समान वाटून घ्या. आणि मग या आरक्षणाच्या बाबतीतला विचार असो की अन्य बाबतीतला विचार असो की आमचा जो काही मागे राहिलेला हा बांधव आहे, जो काही समाज आहे, या आरक्षणातला वाटा किंवा इतर बाबतीतला वाटा आम्ही वाटत असताना या मागे राहिलेल्या आमच्या मातंग बांधवाचा आम्ही विचार केला पाहिजे. अशी मैत्री भावनेची जी वाट आहे ते त्यांच्या झोपडीपर्यंत आपण नेणार नाही आणि त्यांचा हातात हात घालून आम्ही पुढे जाणार नाही. त्यांना बरोबरी येण्याची संधी प्रदान करणार नाही, किंबहुना त्यांना बरोबरीत येण्यासाठी मदतीचा हात पुढे करणार नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं हा जो काही विचार आहे, जो बुद्धाचा विचार आहे, मैत्री भावनेचा विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिकदृष्ट्या जो काही विचार दिलेला आहे की शेवटच्या माणसाला सुद्धा त्याचं न्याय्य हक्क मागण्याचा अधिकार मी प्रदान करतो आहे, त्यासाठी तो उपोषणाला बसू शकतो, तो सरकारला प्रश्न विचारू शकतो आणि तो आपल्या मागण्या पदरात पाडवून घेऊ शकतो. या अनुषंगाने सुद्धा अतिशय या चळवळीच्या दृष्टीने एकंदरीतच अण्णाभाऊ साठेंचं साहित्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे या चळवळीला पुढे नेणारा आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यांना मोठा करणारा हा विचार आहे. या दृष्टीने सर्वांनी विचार केला पाहिजे आणि हा विचार जर आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये जर अंमलात आणू शकलो तर मी सांगितल्याप्रमाणे राजकीय समीकरणच नाही तर आमची आर्थिक समीकरणं, सामाजिक समीकरणंसुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढं या ठिकाणी दाव्याने मी सांगू शकतो. आणि या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने आपण मला ऐकून घेतलं, मला बोलण्याची संधी दिली, त्या आयोजकांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि सर्व श्रोतागण ज्यांनी मला ऐकून घेतलं, नीट मला आतापर्यंत ज्यांनी ऐकलं त्या सर्वांचं आणि जे पुढे ऐकणार आहेत त्यांचंही मी मन भरून कौतुक करतो, त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. जय बुद्ध, जय भीम, जय अण्णा.